नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। इष्टान भोगान हिवो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः। तैर्दत्तान प्रदायोभ्यो यो भुंक्तेस्तेन एव सहा। की जालिया सकळ संपदा जो अनुसरिल इंद्रिय मदा। लुब्ध होऊन या स्वादा विषयांचिया। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायाचा अर्थात कर्मयोगाचा आपण विचार करत आहोत। या कर्मयोगाची अत्यंत आवश्यकता का आहे याचा विचार सांगत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा सृष्टीच्या प्रारंभाला ब्रह्मदेवाने सगळ्या प्रजाजनांना केलेला जो उपदेश आहे त्या उपदेशाचा संदर्भ देतात किंवा इतिहासातली पुरातन कथा आपल्या समोर सांगतात। ब्रह्मदेवाने सगळ्या प्रजेला सांगितलं की तुम्हाला जीवनाचा निर्वाह व्हायचा असेल, अंतःकरण शुद्धी प्राप्त करून अंततोगत्वा परमश्रेयाला जर जायचं असेल तर तुम्हाला वर्णविशेष करून आम्ही स्वधर्म नियमित केलेला आहे। या स्वधर्माचा अनुष्ठान करा म्हणजे आपोआप तुमच्या जीवनातल्या सगळ्या प्रकारच्या कामना पूर्ण होतील। स्वधर्माला किती महत्त्व द्यावं तर स्वधर्माचं साधन जीवनामध्ये अनुष्ठानामध्ये आणत असताना तुम्ही व्रत नियमन करावे। पण समजा एखाद्याचा स्वधर्म व्रतनियम करायचाच आहे तर त्याने व्रतनियमच करावं, दुसरं त्याने आणखीन कोणतं वेगळं व्रतनियम करू नये। नाहीतर व्रतनियम एकादशीही करत नाही, कोणते नियमही पाळत नाही वारकरी असून सुद्धा, आणि ओव्याचं प्रमाण देतोय तुम्ही व्रतनियमन करावे, तर हे मात्र तात्पर्य नाही। स्वधर्माचं अनुष्ठान करणं हेच एखाद्याचं व्रत आहे तर त्या व्यक्तीने अन्य कोणत्याही व्रताचं अनुष्ठान करू नये असं तात्पर्य आहे। वारकरी वैष्णव असेल तर एकादशी व्रत हा त्याचा स्वधर्म आहे, तो त्याने पाळलाच पाहिजे। कोणत्याही वक्त्याचं शब्दाच्या पाठीमागे असणारा जो भाव आहे, अभिप्राय, तो लक्षात आला पाहिजे आणि त्यालाच तात्पर्य असं म्हणतात। वक्तुरिच्छा तात्पर्यम। त्या वक्त्याचं त्या वाक्याच्या पाठीमागे नेमकी काय इच्छा आहे हे कळण्यासाठी खूप संवेदनशील अंतःकरण असावं लागतं, त्याशिवाय मात्र ते प्राप्त होऊ शकत नाही। म्हणून ब्रह्मदेवाने सांगितलं कोणतं व्रत करू नका, योगाधिक साधनं किंवा काम्य कर्माची अनुष्ठानाची गरज नाही, देवतांतरान भजावे। बाकीची कोणती साधनं अनुष्ठानामध्ये आणण्याची आवश्यकता नाही। ज्याप्रमाणे पतिव्रता माऊली काया वाचा मनाने आपल्या पतीची निष्काम भावनेनं सेवा करते, तसा तुमच्या वाट्याला आलेला स्वधर्म हा एक प्रकारचा यज्ञ आहे। निष्काम भावनेनं याचं अनुष्ठान करा म्हणजे हा कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा तुमच्या पूर्ण करतील। कारण जो व्यक्ती स्वधर्माचं अनुष्ठान करतो त्याच्याकडून यज्ञ घडतो आणि यज्ञाच्या माध्यमातून सगळ्या देवता संतुष्ट होतात। आपण देवांना संतुष्ट केलं की देव वृष्टी आणि अन्नोत्पत्तीच्या द्वारे आपल्याला संवर्धित करतात। देवामध्ये आणि मानवामध्ये परस्परामध्ये जर हा प्रेमभाव निर्माण झाला तर ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला कर्मसिद्धी, मनोरथसिद्धी आणि वाचासिद्धी या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील। तुम्ही जे करू म्हणाल हे कर्मसिद्धी आहे, वाचासिद्धी पावाल तर ते आलेलंच आहे, आणि वांछित ही पुरेल मानसीची ही मनोरथसिद्धी आहे। तुम्ही जगाला आज्ञा देणारे व्हाल, किंबहुना महारिद्धीसुद्धा हात जोडून तुमच्यासमोर महाराज आम्हाला काहीतरी सेवा द्या अशा प्रकारची आज्ञा मागतील। ज्याप्रमाणे वसंत ऋतूच्या अंगणामध्ये अरण्यातली शोभा किंवा वनशोभा किंवा वनलक्ष्मी सगळ्या फळभारासहित लावण्यासहित त्या वसंताचा आश्रय करते, तसं मूर्तिमंत असणारं दैव सर्व सुखासहित तुमचा शोध घेत घेत तुमच्यापर्यंत येईल। आणि ब्रह्मदेवाने एक उपदेश सांगितला, ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ, जरी स्वधर्मैक निरत वर्ताल बापा। सगळ्या प्रजेला विनंती आहे बरं, स्वधर्माचं एकनिष्ठतेनं साधन जर आपल्या जीवनामध्ये आणलं
तर सगळ्या भोगाने तुम्ही समृद्ध व्हाल. म्हणजे ऐहिक ज्याला भरभराट आपण म्हणतो ती सुद्धा समृद्धी तुम्हाला प्राप्त होईल. निष्काम भावनेनं स्वधर्माचं अनुष्ठान केलं तर अंतःकरण शुद्धीद्वारे सरते शेवटी आपल्याला मोक्षही प्राप्त होईल. ही सगळी आपल्यावर झालेली इतर देवतांच्या समूहाची कृपा आहे. आपला योगक्षेम आपल्याला चालविण्याची आवश्यकता नाही. आपल्या योगक्षेमाचं निर्वहन सगळ्या देवता करत असतात. इतकं स्वधर्माचं महत्त्व सत्यलोकामध्ये असणारा नायक ब्रह्मदेवाने सगळ्या प्रजेला कथन केल्यानंतर आणखीन एक सूचना दिली आहे. आता सगळ्या देवता आपल्यावर प्रसन्न झाल्यानंतर आपल्याला त्या देवतांनी सगळ्या प्रकारची संपत्ती, साधन सामुग्री आणि समृद्धी प्रदान केली असेल तर त्या समृद्धीने संपन्न असणाऱ्या पुरुषाने एकट्याने त्या संपत्तीचा उपभोग कधीही घेऊ नये. त्या व्यक्तीने त्या स्वधर्माचं संपत्तीचं स्वधर्माच्या माध्यमातून ईश्वर अर्पण बुद्धीनं यज्ञ करावा. आणि जर एखादा तो करत नसेल तर त्याची काय हानी आहे, त्या हानीचा विचार आता पुढे प्रारंभ होतो आहे. काल आपण या ओव्यांचं थोडक्यात पारायण केलं होतं. 3ऱ्या क्रमांकाच्या ओवीपासून तर 8व्या क्रमांकाच्या ओवीपर्यंत स्वधर्माचं अनुष्ठान न करणारा जो पुरुष आहे त्याच्या जीवनातली काय हानी त्याचाही परमात्मा विचार सांगतात. अर्थात ही हानी व्हायला कारण काय आहे, ते कारण जे आहे ते कारण सांगितलं आहे पहिल्या ओवीमध्ये की जालिया सकळ संपदा जो अनुसरील इंद्रिय मदा लुप्त होऊन या स्वादा विषयांची या व्यवहारामध्ये कोणतेही माणसं जे उन्मत्त होतात त्याचं एक पहिलं कारण आहे संपदा, दुसरं कारण आहे इंद्रिय मदा आणि तिसरं कारण आहे विषयाची आस्वादा. तिन्ही कारणं ज्ञानोबांनी दिलेली आहे. एकतर मनुष्याचे इंद्रिय उन्मत्त होतात, तारुण्याचं बळ असतं, इंद्रिय ऐकत नाहीत, ताब्यात राहत नाही, किंवा मानवाला विषयाच्या ठिकाणी स्वाद घेण्याची आसक्ती असते आणि त्याच्याही बरोबर जर त्याच्याकडे श्रीमंती असेल तर मग कोणताही विचार करण्याची गरजच नाही. सुभाषितकाराने असं म्हटलं आहे, यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम अविवेकता एकैकम अपि अनर्थाय किमु यत्र चतुष्टयम. मनुष्याचं तारुण्य, धनसंपत्ती, सत्ता आणि अविचार या चारपैकी एक एक गोष्ट जरी असेल तरी ती अनर्थाला कारण ठरते. आणि 4 गोष्टी जर एकत्र आल्या तर मग काय पाहायचं कामच नाही. व्यवहारामध्ये असं काही घडतंय बघा. वय फार मोठं नसतं. भारतामध्ये सुजाण नागरिकत्व येण्यासाठी 18 वर्षाच्या वयाची मर्यादा आहे आणि श्रीमंत बापाची मुलं त्यापेक्षा कमी वयामध्ये गाडी चालवतात, अपघात करवितात, परिणाम ते तुरुंगात नाही जात, वडील तुरुंगात जातात. त्याचं काय कारण आहे, जालिया सकळ संपदा. एखाद्या पुरुषाकडे सगळ्या प्रकारची संपत्ती आलेली आहे आणि जो असणारा पुरुष बघा बरं त्याच्यावर अगोदर स्वधर्माचं अनुष्ठान केल्यामुळे देवता प्रसन्न झालेल्या आहेत अगोदर, संपत्ती येण्याच्या अगोदर, कारण देवतांच्याच प्रसादाने त्याला ती संपत्ती मिळाली आहे. पण तो पूर्वीचं जीवन विसरतो आहे. संपत्ती पहिल्यांदा काय करत असेल तर मनुष्याची बुद्धी भ्रष्ट करते. हा संपत्तीचा फार मोठा प्रभाव आहे किंवा दुष्परिणाम आहे. संपत्ती आली तर मनुष्याची पहिल्यांदा बुद्धी बिघडते. ते आपण उदाहरण कायम ऐकत असतो. 4 चोर चोरी करण्याकरता निघाले. कर्मधर्म संबंध आणि त्यांना चोरीमध्ये लाभही झाला. पण मग आता लाभ घ्यायचा म्हणलं तर मग निवांत वाटणी करावी लागते की नाही. मग ते एका झाडाखाली बसले आणि त्याने विचार केला या संपत्तीची वाटणी करायची. आता भुका लागलेल्या, कारण चोरी काही दिवसांनी केली. चोरीसाठी फार तितिक्षा लागते बरं. हो, त्याला काय रेकी का काहीतरी म्हणतात. ते निरीक्षण करावं लागतं अगोदर. म्हणजे मी काही तुम्हाला प्रशिक्षण नाही देत, मी फक्त सांगतो आहे. त्या अगोदर निरीक्षण करायचं, समयाची वाट पाहायची. आणि जवळपास तस्करी करणारे जे लोक असतात रात्री 12 ते 3 या वेळेमध्ये ते चोरी करत असतात. आता 12 ते 3 चोरी करायची म्हणलं तर भुकेचा तपास नाही. रात्रभर जागलेली, भूक लागली आणि चोरीचा डाव सफल झाला. त्याने सांगितलं भूक लागली गाड्या,
पहिल्यांदा काहीतरी पदार्थ आणा. तुम्ही अरे पदार्थ आणायचे असतात पण आता दुकान उघडं नसेल. नाही नाही, लिहिलेलं असतं ना 24x7 म्हणजे 24/7, 7ही दिवस 24 तास काही काही दुकानं उघडी असतात, मेडिकल म्हणा किंवा खाण्याचे. मग आता दोघे जण पदार्थ आणण्याकरता गेले. संपत्तीचा प्रभाव बघा. जे पदार्थ आणण्यासाठी गेले त्यांनी विचार केला 100 रुपयामध्ये 4 वाटण्या व्हायच्या असेल आणि जर 2 झाल्या तर पटलं त्यांना. पदार्थ घेऊन जायचे पण तसे घेऊन नाही जायचे, विष कालवायचं त्यामध्ये आणि पहिल्यांदा मान त्यांना द्यायचा, तुम्ही घ्या घास. पहिला जे वाटणी करण्यासाठी थांबले त्यांना पहिल्यांदा ते घास खाऊ घालायचे. ते दोघं मेले की आपण 50 मी उदाहरण दिलं आहे, 100 रुपयाकरता कोणी एवढे कष्ट नाही घेत, फक्त उदाहरण दिलं आहे. 50-50ची वाटणी होईल असा या दोघांचा विचार. आणि जे झाडाखाली थांबले त्यांचाही तोच विचार. समानशीले स्वभाव सगळ्यांचा समान आहे. ते दोघं म्हणाले पदार्थ घेऊन हे आल्याबरोबर आपण विहिरीवर जायचं. या दोघांना पाणी पाहायचं. अरे पाणी किती बघा बरं. पाणी पाहिलं की आपण दोघांनी धक्का द्यायचा. बरोबर ठरलं बघा. हा सृष्टीचा नियम आहे. जेव्हा आपण इतरांच्या करता खड्डे खणत असतो आपल्याकरताही खड्डा तयारच असतो. म्हणून कधी व्यक्तीने असं म्हणू नये की मी दुसऱ्याला फसवलं म्हणजे मला कोणी फसवणार नाही. तयारच आहे आपलं कर्म, म्हणून सावध राहू बघा. जशी यांनी योजना आखली तशी दुसऱ्यांनी पण योजना आखली. पदार्थ घेऊन आले पण ते म्हणले अरे मग आपण पाणी फिरवल्याशिवाय जेवत नाही ना. म्हणजे वारकरी सोयी करता असं नाही. कुठंतरी त्यांनी ते ऐकलं असेल, विहिरीतून पाणी तर आणावं लागेल. ज्यांनी पदार्थ आणले तेच दोघे पाणी आणण्यासाठी विहिरीपर्यंत गेले. बसलेल्या दोघांनी त्यांना धक्का मारला. परिणाम दोघे विहिरीत पडले. रात्री कोण काढणार आहे, वरून दगडही टाकले, मेले दोघंजण. आता हे दोघे मागं आले. त्यांनी विचार केला वाटणीनंतर करू, भुका लागलेले ना पहिल्या. शतम विहाय भोक्तव्यम, 100 काम सोडून द्यावे जेवण करावं. आता ते पदार्थ खाल्ल्याबरोबर त्यामध्ये विष कालवलेलं होतं. परिणाम काय झाला, संपत्ती तिथंच राहिली आणि एकालाही मिळाली नाही. म्हणून मनुष्याने श्रीमंत होत असताना या बाकीच्या योजनेमध्ये पडलं नाही पाहिजे बघा. घाम गाळून कष्टाने थोडं का होईना जोडून या धन उत्तम व्यवहारे असंच कमवलं पाहिजे. व्याजाचं कमवू नये, दुसऱ्यांचं बळकावू नये. स्वार्थपरायण होऊन कधी ना कधी ते कर्म आपल्याला फेडावं लागतं. जोही पैसा कष्टाचा नसतो तो कधी ना कधीतरी आपल्याला गुंताड्यामध्ये टाकत असतो. मी फार जास्त चिकित्सा करत नाही. तुम्ही जर व्यवहारातल्या बातम्या कानावर ऐकल्या की तुम्हाला ही सगळीकडे कळेल. एखादा माळकरी जरी असेल आणि जर त्याचा पैसा कमवण्याचा मार्ग जर चुकला तर तो सुद्धा जाळ्यामध्ये अडकू शकतो. हे कर्म आहे, कोणालाही चुकत नाही. म्हणून शहाण्या मनुष्याने संपत्ती मिळवायची असेल तर जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. ज्या लोकांना कमी कष्टात पैसे मिळतात किंबहुना कष्ट न करताच मिळतात तर ते माणसं उन्मत्त होतात. आणि ज्यांना योग्यता नसताना मान मिळतो तेही गर्विष्ठ होतात. म्हणून व्यक्तीला योग्यतेनंच मान मिळावा आणि जेवढे कष्ट तो करतो तेवढेच त्याला धनाची प्राप्ती व्हावी. जास्त प्रमाणात झालं अति सर्वत्र वर्जयेत. म्हणून जी माणसं भ्रष्टाचाराने संपत्ती कमवतात ना, आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या पुढच्या पिढीसाठी पहिल्यांदा तो पैसा त्यांच्या पिढीमध्ये असणाऱ्या मुलांच्या बुद्धीवर प्रभाव करतो आणि परिणाम व्यवहार बघा तुम्ही. म्हणून जे कष्टातून पुढे जातात त्यांना असं वाटतं की आपण जे कष्ट सोसले ते आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये. म्हणजे आहे ती संपत्ती कमावून ठेवतात पण ते कष्टाने कमवलेलं असतं त्याचे सायास त्या मुलांना माहिती नसल्यामुळे ते उधळपट्टी करतात. म्हणजे अगोदर हा होता गरीब, कष्टाने झाला श्रीमंत, श्रीमंती गेली मुलांच्या ताब्यात, मुलाने उधळपट्टी केली, पुन्हा आली गरिबी. हे चक्र असंच असतं. म्हणून त्या मुलांना फार लाड करू नये. स्वतःचं स्वावलंबन व्हावं एवढं हातामध्ये द्यावं, फार जास्त कमवू नये. गुरुरे राऊतभाऊ फार तीक्ष्ण भाषेमध्ये सांगत असतात, तेवढा माझा अधिकार नाही. बाबा खूप सांगत असतात. जे समजा मुलं अधिकारी नाही
योग्यता नाही, त्यांच्यासाठी कमवून काय फायदा, कारण ते उधळपट्टीच करतात. आणि ज्यांच्याकडे योग्यता आहे त्यांच्यासाठी कमवून ठेवू नये, कारण योग्य असणारी मुलं स्वतःच्या कष्टाने बरोबर कमवतात. हा सगळा विस्तार याच्यासाठी केला की झाली या सकळ संपदा, सगळ्या प्रकारची संपत्ती एखाद्याला प्राप्त झाली आणि त्या संपत्तीचा प्रभाव जर चित्तावर झाला, त्या माध्यमातून जो अनुसरेल इंद्रिय मदा, आपल्या इंद्रियांच्या उन्मत्तपणाचं जो अनुसरण करेल. इंद्रिय कसे उन्मत्त होतात? इंद्रियांचे एक ठरलेलं आहे, या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. इंद्रिय जे जे म्हणती ते तेच जे पुरुष करती, ते तरलेच न तरते विषय सिंधू. इंद्रियांच्या बाबतीमध्ये श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी असं म्हटलं आहे, ते पतंग, मातंग, कुरंग हे 5 जण जे आहेत ना, पंच विषयामध्ये सापडले. शब्दादिभिः पंचभिरेव पंच, शब्दादी 5 विषयापासून 5 प्राणी आपापल्या प्राणाला मुकले. आणि ज्या मानवाकडे या 5 विषयांचं एकत्रित आकर्षण असेल त्याची काय अधोगती होणार आहे, कैमोतिक न्यायाने सांगण्याची आवश्यकताच नाही. जो अनुसरेल इंद्रिय मदा, इंद्रियांचे धाव विषयांकडे असते आणि त्यातही पुन्हा इंद्रियांचा उन्मत्तपणा असा असतो, त्यांना विहित विषय आवडत नाही, निषिद्ध विषयावर त्यांचा भर जास्त असतो. अनादिमालेच्या ठाई, संसारमालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताचे ठाई, वारंवार पाही सेविता. म्हणून इंद्रिय बरोबर आकृष्ट करून घेतात. लहान मुलाच्या मुखामध्ये, लहान मुलगा असतो, जर आपण बोटाला मध लावला आणि त्याच्या मुखात दिलं तर ते बघा ते मधही चाटून घेतं आणि बोटा सोडत नाही. त्याला वाटतं पाझर का फुटेना, कारण त्याला तो रस सेवन करण्याचा जो संस्कार आहे तो मागच्या जन्मातला आहे, त्याला कोणी शिकवलेला नाही. बघा गृहरे मारुती बा सांगत असतात, त्याला तो संस्कार आहे, त्याला थोडासा चहा दिला तर बशी चाटत बसतो बघा. असं घडतं व्यवहारामध्ये. त्याला ते संस्कार आहे मागच्या जन्मातले, ते जात नाही. ठसावले चित्ताचे ठाई, वारंवार पाही सेविता. जो अनुसरेल इंद्रिय मदा, कसा पण लुप्त होण्या स्वादा विषयांची, या शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 विषयांच्या ठिकाणची असणारी गोडी. आता विषयामध्ये मुळात गोडी नाही, पण विषयासक्त पुरुषाची भ्रामक समजूत आहे. त्याच्या समजुतीचा अनुवाद करण्यासाठी ज्ञानोबा म्हणतात की विषयांची स्वादा लुप्त होणी, लुप्त म्हणजे लोभी होऊन जो मग इंद्रिय मदाचं अनुसरण करतो. यातली जर एकही गोष्ट कमी असेल ना तर विषयाचं सेवन होत नाही. बघा समजा एखाद्याकडे विषयाची आसक्ती आहे, इंद्रियाचा उन्मत्तपणा आहे, पण संपत्तीच नाही, तर त्याला विषय सेवन नाही करता येत. एखाद्याकडे संपत्ती मुबलक प्रमाणात आहे पण इंद्रिय शांत आहे, तर त्याला विषयाची आसक्ती नाही, विषय प्राप्त नाही होत. एखाद्याकडे विषयाची आसक्ती आहे, संपत्ती आहे, इंद्रिय शांत सांगितले आपण, इंद्रियाचा उन्मत्तपणा आहे, विषयाचं आकर्षण नाही, एक जरी गोष्ट कमी असेल तरीसुद्धा तो विषयामध्ये अधपतित नाही होत. म्हणून तर 16व्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे, इहंते कामभोगार्थम अन्यायेन अर्थसंचयान. आपल्या मनातल्या कामना पूर्ण करण्यासाठी विषय वासनांचा मेळावा केला परी तो भोगावा. म्हणून भोगावया जोगा, पुरता अर्थ पैगा आनावया जगा, जगा झोंबती सैरा. आपल्या मनात विषय वासनांचा मेळावा केला, पण तो सगळे कामनेचे विषय भोगण्यासाठी संपत्ती तर असावी लागते ना. गरीब मनुष्याला इच्छा नसते का? गरीब मनुष्याला इच्छा असते, त्याच्या इंद्रियाला नाही का वाटत विषय भोगावे, पण संपत्तीच नसते ना. संपत्तीच्या अभावी तो विषयामध्ये आकृष्ट होत नाही. म्हणून तर एखाद्या पवित्र आणि गरीब कुळामध्ये जन्म मिळाला तर तो जन्म योग भ्रष्टाकरता दुर्लभ सांगितला आहे. बघा अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम एतद्धि दुर्लभतरम लोके जन्म यदि दृशम. का? कारण त्या कुळात जर जन्म मिळाला तर श्रीमंतीच्या अभावी विषयाकडे तो आकृष्टच होत नाही, लगेचच्या लगेच आपली पारमार्थी साधना करतो. हा सगळा भाव आहे. लुप्त होणी स्वादा विषयांची या. जो इंद्रियांचं अनुसरण करेल, विषयांच्या आकर्षणामध्ये लोभी होईल, तीही यज्ञ भावी ती सुरी. तीही म्हणजे त्याला
किंवा तिही यज्ञ भाविती सुरी, तिही म्हणजे त्या, यज्ञ भाविती सुरी, सुरी म्हणजे देव, यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवांनी, ही सगळी या पूर्वपदामध्ये सगळी तृतीय विभक्ती आहे. तिही म्हणजे त्या, यज्ञ भाविती सुरी देवांचं विशेषण आहे. कोणतं? यज्ञाने संतुष्ट झालेल्या त्या देवांनी किंवा त्या देवाने, बहुवचन आहे देवांनी, जे हे संपत्ती दिली पुरी, या असणाऱ्या पुरुषाला जी ही संपत्ती पूर्णपणे देऊन टाकलेली आहे आणि त्या असणाऱ्या संपत्तीच्या द्वारे जो स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल, जोही पुरुष त्या संपत्तीच्या माध्यमातून स्वधर्म अनुष्ठान करून, इथे पुन्हा तृतीय विभक्ती घ्यायची आहे आणि पुढे सर्वेश्वरी म्हणजे सप्तमी घ्यायची आहे. स्वधर्माने ईश्वराच्या ठिकाणी ती संपत्ती अर्पण न करता किंवा ईश्वराची सेवा न करता जो इंद्रिय मदाला अनुसरेल, विषयांच्या आकर्षणामध्ये लोभी होईल, तर मग तया अपाव थोर आहे. 8व्या ओळीचा संबंध आहे बरं पुढे. मग आता स्वधर्माचं अनुष्ठान करायचं आहे, तर ते अनुष्ठान कोणत्या माध्यमातून करायचं? ज्ञानोबराय स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल या पदाचा विस्तार पुढे करता की संपत्तीच्या माध्यमातून स्वधर्माचं अनुष्ठान कसं करावं. पहिला प्रकार आहे अग्निमुखी हवन. हा तो करत नाही बरं, करायला पाहिजे हे सगळं. अग्निमुखी हवन, न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे, वैमुख होईल गुरुभक्ती, आदर न करील अतिथी, संतोष निदिल ज्ञाती आपुलिये, ऐसा सुधर्म क्रिया रहित, आथिलेपणे गर्वित, केवळ भोगासक्त होईल जो, तया मगा पाव थोर आहे, जेने ते हातीचे सकळ जाय, देखा प्राप्तहीन लाहे भोग भोगू. स्वधर्माचं अनुष्ठान कसं करावं तोही ज्ञानोबारा विचार सांगतात. आणि तो पुरुष स्वधर्माचं अनुष्ठान कसं करत नाही. आपण या ओवीमधलं नकारात्मक असणारी जे क्रियापद आहे ना, ते जर बाजूला काढले अर्थासाठी बरं फक्त, तर स्वधर्माचं अनुष्ठान आपल्याला कळतं. म्हणजे कसं? अग्निमुखी हवन, ते न पद घेऊ नका. अग्निमुखी हवन करावं, देवता पूजन करावं, प्राप्त वेळ असेल तर ब्राह्मणाचं भोजनही करावं, गुरुभक्तीमध्ये विमुख होऊ नये, आपल्या अतिथींचा आदर करावा आणि आपल्या ज्ञाती लोकांना संतुष्ट करावं. हे 6 प्रकार आहे. पण यातले जर आपण पद वापरले तर असा तो करत नाही, मग त्याला अपाय आहे. पद तसे घ्या बघा. पहिल्यांदा स्वधर्माचं अनुष्ठान कसं करावं? अग्निमुखी हवन करावं. आपल्याकडे अग्निहोत्र नावाचं कर्म आहे बघा, ते केलं पाहिजे. अग्नीचं पूजन आहे आणि अग्नी हा देवतांच्या मुखाच्या ठिकाणी मानलेला आहे. कोणत्याही देवाला जर आपल्याला मंत्राच्या माध्यमातून तुष्ट करायचं असेल तर देवतांना आपण सरळ सरळ देऊ शकत नाही, आपल्याला अग्नीच्या मुखामध्ये द्यावं लागतं. आणि अग्नीमध्ये हवन केलं की ज्या देवतांच्या नावाच्या मंत्राने आपण हवन करतो त्या देवताला तो हवीरभाग प्राप्त होतो. इंद्राय स्वाहा असं म्हटलं की तो इंद्राला प्राप्त होतो. सूर्याय स्वाहा, तो सूर्याला भाग प्राप्त होतो. आणि तो सूर्यापर्यंत नेणारा घटक कोण आहे? अग्नी. जसं आपण व्यवहारामध्ये एखाद्या व्यक्तीला फोन लावला, जुन्या काळामध्ये केबल असायचं जमिनीमध्ये, टेलिफोन, तर तेव्हा त्या वायरच्या किंवा तारेच्या माध्यमातून त्या व्यक्तीपर्यंत आपलं बोलणं नेलं जायचं. आता तार नाही राहिली, आता काय आले? टावर. म्हणजे आपण जर ते वापरलं की त्या यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून तिथपर्यंत तो आपला संदेश पोचविला जातो. जसं यंत्रामध्ये हे सामर्थ्य आहे तसंच सामर्थ्य मंत्रामध्ये आहे. म्हणून अग्निमुखी हवन करावं लागतं. आणि एखादा व्यक्ती अग्निमुखी हवन न करील, तो म्हणतो कशाला अग्नीमध्ये नष्ट करायचं. बरेच लोक तर्क घेतात बरं. उलट असं आहे, अग्निमुखी मी याचा स्वतः अनुभव घेऊन पाहिला. ते आपल्याकडे गायत्री मंत्राचा उच्चार करून अग्निहोत्र करणारे वर्ग आहेत बघा, आजही आहेत. तर त्यामध्ये वर्षभराचं त्यांच्याकडे वेळापत्रक आहे.
आज पृथ्वीवर किती वाजून किती मिनिटाला आणि किती सेकंदाला सूर्याचं पहिलं किरण सूर्योदयाला येणार आहे आणि सूर्यास्त होत असताना किती वाजून किती मिनिटाला किती सेकंदाला शेवटचं किरण निघून जाणार आहे याचं त्यांच्याकडं दररोजचं अचूक वेळापत्रक आहे. अचूक हे बदलू शकतं बरं. प्रांत बदलला तर ते बदलू शकतं. उदाहरणार्थ जर आपण ऋषिकेशला गेलो, आता आपल्याकडे सकाळी 6:15 वाजता सूर्य उगवतो, ऋषिकेशला 5:15लाच उजाडतं. कारण प्रांत बदलू शकतो, ते वेळापत्रक बदलू शकतं, कारण पृथ्वीची एक प्रकारची रचना आहे. पण जे अग्निहोत्र करतात त्यांच्याकडे ते सगळं वेळापत्रक आहे. मी त्याचा अनुभव घेतला. सायंकाळी पाहिलं, गावरान गाईच्या शेणापासून गोरी तयार केलेली, गावरान गाईचंच तूप आणि त्या तुपामध्ये भिजवलेल्या अक्षता, तुटलेला तांदूळ नाही, अखंड, म्हणून त्याला अक्षता असं म्हणतात. आपण अक्षता म्हणतो, अक्षता शब्द आहे बघा मुळामध्ये. क्षता नाही ना, ते तुकडा झालेला नाही, त्याचा अक्षता म्हणतात. आणि बरोबर त्या वेळामध्ये म्हणजे सूर्याचं किरण मावळणार आहे तेवढ्या सेकंदामध्ये बरोबर अग्नीमध्ये हवन केलं अग्निहोत्रामध्ये, आणि एखाद्याचा थोडा वेळ हुकला तर दोन्ही पण अनुभव घेतले. ज्याचं बिनचूक वेळेमध्ये ते साधलं त्या गौरीची राख खाऊन पाहिजे, तिची चव वेगळी आहे. आणि ज्याचा वेळ हुकला ती राख चव घेऊन पाहिजे, त्याची चव वेगळी आहे. तर त्यांनी असं म्हटलं आहे, थोडंसं तूप आणि अक्षता जर अग्नीमध्ये हवन केल्या एवढ्या प्रक्रियेमधून कितीतरी प्रमाणामध्ये प्राणवायू ऑक्सिजन तयार होतो आहे. आपल्या भारतामध्ये पूर्वी प्रत्येक गुरुकुलात घरोघरी हे यज्ञ किंवा अग्निहोत्र असायचं, म्हणून वायुशुद्धी व्हायची. आता सध्याला जे वायू प्रदूषण आहे ना, विविध प्रकारचे जे विषाणू येतात किंवा आपल्याला बॅक्टेरिया म्हणतो आपण त्याला, त्याचं काय कारण आहे? वायुशुद्धीचा अभाव आहे. आणि हे झालं तर मग वायुशुद्धी झाली की चांगल्या प्रकारचा पाऊस पडतो, निसर्गाची अनुकूलता, आणि 100 वर्षापर्यंत सगळे आनंदाने जगू शकतात. आज प्रदूषण एवढं झालं आहे, शुद्ध प्राणवायू मिळेल का न मिळेल आपल्याला सांगता येणार नाही. आणि हे जर असंच राहिलं तर भविष्य काळात प्रत्येकाला एक पाठीवर सिलेंडर ठेवावा लागणार आहे ऑक्सिजनचा, जो की दवाखान्यात मिळतो, तर भविष्य काळामध्ये आपल्या पाठीवर ठेवायचा. जसे आता सध्याला आपण पाठाकरता ग्रंथाची पिशवी घेतो की नाही, तसे आपल्याला पुन्हा एक पाठीवर सांगता येत नाही, होऊ शकतं असं. हे अग्निमुखी हवन न करण्याचा परिणाम आहे. अग्निमुखी हवन करणार नाही म्हणजे काय? तो देवयज्ञ करणार नाही. पुन्हा पुढे न करील देवता पूजन, आपल्या गावातील देवता, ग्रामदेवता, कुळदेवता, गुरुदेवता या देवतांचं जो पूजन करणार नाही. वार्षिक काही उत्सव असतात, त्या प्रसंगाला त्या देवतांचं पूजन केलं पाहिजे, पण तो करणार नाही. तो नाही देवाचं पूजन करायचं म्हणजे किती खर्च होतो, एवढा खर्च विनाकारण जातो की नाही वायामध्ये. काही लोक म्हणतात हे सगळं काय आहे, टाईमपास आहे म्हणतात, हे करायचं नाही म्हणे, याने तर खर्च होतो आहे. कोणी सांगितलं तुम्हाला? सप्ताह नाही करायचा, मग गटार खोदून काढायची, असं काही लोक म्हणतात. न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे, ब्रह्मस्वरूपाला जाणणाराही ब्राह्मणच आहे. आणि वर्णाश्रम धर्मामध्ये ब्राह्मणो नितराम गुरु, सर्वांचे गुरु कोण आहे? ब्राह्मण. त्या ब्राह्मण व्यक्तीला त्यांच्या भोजनाच्या प्रसंगाला सामुग्री अर्पण केली पाहिजे. प्राप्त वेळे ब्राह्मणाचे भोजन, मग त्या भोजनात प्रकार आहे बरं. कोरान्न द्यायचं, शिजवलेलं अन्न आपण नाही द्यायचं. आश्रयदात्याचा त्यामध्ये दोष असू शकतो. कोरान्न द्यायचं. का द्यायचं? त्याचं कारण आहे. आपल्या संस्कृतीमध्ये अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान आणि प्रतिग्रह या षडकर्माचा अनुष्ठान करणारी एक व्यक्ती आहे, ज्यांना ब्राह्मण असं म्हणतात. आणि संपूर्ण संस्काराचं रक्षण करण्याची जबाबदारी त्या वर्गावर आल्यामुळे त्यांना स्वतःच्या उपजीविकेसाठी वेगळा वेळ मिळणार नाही. म्हणून जीही ब्राह्मण मंडळी, जुन्या काळातलं चांगलं निरीक्षण करून बघा, पूर्वीच्या सगळ्या शाळेमध्ये पंत होते. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाठी. म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना कोण शिकवणार? ब्राह्मण गुरुजी शिकवणार. म्हणून तर विद्यार्थ्याचं गणित तयार असायचं. आता बेस्ट ऑफ 5 आहे, 5च विषय निवडायचे आणि टक्केवारी काढायची. गणित नाही ना तयार.
हे शिक्षकावर अवलंबून आहे. फार गहन विषय हा सगळा. शाळेमध्ये शिक्षक फार चांगले असले पाहिजे, संस्कारित असले पाहिजे, ती जबाबदारी आहे. ब्राह्मणावर सगळा धर्म अवलंबून आहे आणि म्हणून धर्माचं रक्षण करणारे, संस्कृतीचं रक्षण करणारे आणि समाजाचं पूर्णपणे संस्काराची दिशा देणारा जो वर्ग आहे त्यांना स्वतःच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी किंवा उपजीविकेसाठी वेगळा वेळ मिळणार नाही. म्हणून क्षत्रियांचं, राजे लोकांचं किंवा इतर वर्गाचं ते कर्तव्य आहे की त्यांना न मागता काहींना काहीतरी कोरांना द्यावं. ब्राह्मणस्य ह्युदेहोयम क्षुद्रकामाय निश्चते कृच्छ्राय तपशेचेह प्रेत्यानंत सुखाय च. श्रीमद भागवतामध्ये प्रमाण आला आहे, ब्राह्मणाचा देह हलक्यासारख्या कामासाठी नसतो. त्यांनी अत्यंत कठीण कृच्छ्र अशा प्रकारचे व्रत करावे, तप करावं, त्यांच्याकरता हा विधी सांगितला आहे. म्हणजे तपस्वी जीवन जगता ब्राह्मण शब्दाने मग भक्तही येऊ शकतो आपण. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे. एखादा भक्त साधना करतो आहे तर त्यालाही सामुग्री दिली पाहिजे. आपण चित्रकूट असेल किंवा ते पुढे बद्रीनाथ केदारनाथकडे काही महात्मे राहतात, असा काही समूह आहे भारतामध्ये की त्याला न मागता 4-4 महिने बर्फवृष्टी होते ना, 6-6 महिन्यांची सामुग्री त्यांना पुरवतात बघा. काहींचं हेच व्रत ठरलेलं आहे, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे, अन्न मागता द्यायचं. नाहीतर कधी कधी असं होतं, काही काही माणसं फळं वाटप करतात दवाखान्यामध्ये जाऊन. एक सफरचंद फोटो काढा 7 जण. तर रुग्णाला ते फोटो काढूच तर श्रम होत असेल, पण द्यायचं तर काय, सेल्फी काढायचं काय, असं नाही. हे न प्रसिद्ध करता झालं पाहिजे. प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे. इथे ब्राह्मण शब्दाने उपलक्षणाने ब्राह्मण वर्गही घेतला तरी चालतो, ब्रह्मवेत्ते महात्मे घेतले तरी चालता. भक्ती करणारे, साधना करणारे जे कोणी साधक असतील ते सगळ्यांना दिलं पाहिजे. आपला भामचंद्र डोंगरावर साधक गुरुबंधू राहतात, घोराळेश्वर डोंगरावर सुद्धा गुरुबंधू राहतात, गाथा ज्ञानेश्वरी पाठ करतात. असे काही भाविक आहे की ते प्रत्येक महिन्याला त्यांना ते शिदा सामुग्री पोचवितात. आणि प्रसिद्धीची काही गरज नाही बरं, नाव घ्या किंवा आमच्या उपकाराची जाणीव ठेवा, ही त्यांची अपेक्षा नाही. फक्त त्यांना ते करताना समाधान वाटतं, त्यामुळे ते करत राहतात. सहज कथा आठवली ते आज सांगू, उद्या सांगतो. यज्ञशिष्टा फक्त मला आठवण करा, त्या पदावर सांगायची आहे, कधी कधी लक्षात राहत नाही. अग्निमुखी हवन न करीला देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मण. आणि ते त्यांना वेळेवर दिलं पाहिजे बरं. प्राप्त वेळे, त्यांना भूक लागली 12 वाजता, सामुग्री गेली 4 वाजता, असं नाही. शब्द कसा आहे, प्राप्त वेळे, भुकेच्या वेळेला ते दिलं पाहिजे किंवा भुकेच्या वेळेच्या अगोदरही दिलं पाहिजे, त्याचं जास्त महत्त्व आहे. हे झाले 3. संपत्ती मिळाली की या 3 मार्गाने ती पहिल्यांदा खर्च करावी. आणखी पुढे सांगतात, जो करणार नाही त्याचा अपाय पुढे सांगणार बरं. हे केलं पाहिजे, पण जो हे करणार नाही तया मग अपावो थोराय पुढे येणार आहे. विमुख होईल गुरुभक्ती, ज्यांनी आपल्याला ब्रह्मविद्येचा उपदेश केला, ज्यांनी आपल्या ठिकाणी साधकत्व जागृत केलं आणि आईवडिलांपेक्षाही ज्यांनी आपला सांभाळ केला. जोपर्यंत आपल्याला पूर्ण बोध प्राप्त होत नाही तोपर्यंत मज निरंतर जागविती, करुणे सायास शिकविती. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरू, ज्यांनी आपल्या जीवनातले अत्यंत मौल्यवान असणारे क्षण खर्च केले आणि आपल्याला निष्काम कर्म, निष्काम उपासना, ही ब्रह्मज्ञानाची संप्रदायाची परंपरा आपल्या हातामध्ये दिली आहे, त्यांचं मोल होऊ शकत नाही. संपत्ती देणं खूप सोपं आहे, अडचण काही नाही त्यामध्ये. एखादा अवयव दान करणं काही कठीण नाही, देता येतं. सगळ्यात कठीण आहे आपल्या जीवनातला वेळ देणं, आणि ते आपल्या सगळ्या गुरुजनांनी आपल्याला दिलेलं आहे ना, ते मोल नाही होऊ शकत. नाथ महाराजांनी असं म्हटलं आहे, आपण मेरू पर्वता एवढं किंवा हिमालय पर्वता एवढं सुवर्ण दानही आम्हाला केलं तर एक श्वास किंवा एक क्षणसुद्धा आयुष्याचा आपल्याला वाढून भेटत नाही. आणि असे आपल्या जीवनातले फार अत्यंत मौल्यवान असणारे क्षण ज्यांनी साधकांना घडविण्यासाठी खर्च केले, त्या गुरूंच्या असणाऱ्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपल्याकडं काय आहे? काहीच नाही बघा. म्हणून त्यांचे आयुष्यभर सेवा करत राहावी, विद्या प्राप्तीच्या पूर्वीही करावी.
आणि विद्या प्राप्त झाल्यानंतरही करावी कृतज्ञत्वाचा दोष आपल्यावर कधीच येऊ नये. पण एखादा होतो बघा, ज्ञानोबा म्हणतात, गुरुकुळी लाजे गुरुभक्ती उभजे, विद्या घेऊन माझे गुरुशीची जो. प्रकरण फार चालू आहे बरं बाहेर. हो, फार आता ते सांगण्यासारखे नाही आहे. विमुख होईल गुरुभक्ती, ते म्हणजे अवघड आहे त्या गोष्टी फार. मला ते उच्चारही करा वाटे ना, नको हो. कशाला आपल्या तुमच्या मनामध्ये कुठंतरी ते सूक्ष्म संस्कार राहील, नको व्हायला ते. विमुख होईल गुरुभक्ती, गुरूंच्या भक्तीपासून गुरुप्रेमापासून जो विमुख होईल, हे सगळे भांडणं लागण्याचे काय कारण आहे माहिती आहे का? स्वार्थ आलेला आहे. आणि आपल्या इथं का नाही होणार? निस्वार्थ भाव आहे, अजिबात नाही. आपलं प्रारब्धच एवढं बलवान आहे. ज्ञानोबांची एवढी कृपा आहे आपल्यावर की त्यांनी अध्यात्मविश्वातील सर्वश्रेष्ठ असणारे गुरुजन आणि त्यांच्या चरणाजवळ आपल्याला आणून ठेवलं आहे. हे ज्ञानोबांची फार मोठी कृपा आहे आपल्यावर. जर तसं नसतं तर मग आपणही प्रसिद्धी क्षेत्रामध्ये जाऊन गेलो असतो. अवघड गोष्टी आहे. हे ज्ञानोबांची येतो की कृपा आहे आपल्यावर, की आपल्याला श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू या लक्षणांना पुरून उरणारे गुरुदेव आपल्याला दिलेले आहेत. अशा गुरुदेवांच्या भक्तीपासून कधी विमुख होऊ नये. ज्ञानोबा काय गुरुभक्ती करतात? आचार्योपासनम पद बघा, स्वतंत्र ग्रंथ आहे ज्ञानोबा स्वतंत्र 13व्या अध्यायामध्ये. आचार्योपासनम, जिवंत असताना तर मी गुरुभक्ती करेल, यात नवल काय आहे? पण देह पातानंतर सुद्धा या शरीरातले पंचमहाभूतामध्ये समाविष्ट करेल आणि गुरूंच्या भक्तीमध्ये अंतराय पडू देणार. एका जन्मात नाही, गणाविया कोडी कल्पांचिया, कल्पच्या कल्प जरी झाले, जन्मोजन्मी मी गुरूंच्या भक्तीमध्ये अंतराय पडू देणारच नाही. ही गुरुभक्ती आहे. संपत्ती मनुष्याला मिळाली तर त्याने गुरुभक्तीपासून कधी विमुख होऊ नये. आदर न करील अतिथी, हा ऋषी यज्ञ आहे बरं. गुरूंची भक्ती करणं हा ऋषी यज्ञ आहे. आदर न करील अतिथी हा मनुष्य यज्ञ आहे. आणि संतोष निधील ज्ञाती आपुले हा सुद्धा मनुष्य यज्ञच आहे. काही यज्ञ यामध्ये आले, काही आपण उपलक्षणाने घ्यायचे आहे. अतिथी आपल्याकडे देवो भव असं म्हटलं आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, त्यामध्ये अतिथी देवो भव, हे 4 आपल्याकडे देवता सांगितले आहे. जो तिथी न पाहता येतो, अतिथी, त्याला अतिथी म्हणतात. तिथी वगैरे काही नाही. आणि जो मेसेज करून येतो मी येणार आहे, वो आला ना मी येणार आहे, तर तो पाहुणा आहे, पाहुणा. तिथी न पाहता येत असेल तर अतिथी. आणि अतिथी आपल्याकरता देव आहे. म्हणून तर असं म्हटलं आहे, अतिथी आला तर जेवू घाला. नाही शक्य हुकाचे जीवन तरी पाजा, ते नाही शक्य मधुर वाणीने स्वागत करा. अपमान करू नका, जैसा अपमानीला अतिथी ने सुकृताची संपत्ती. तो आपल्या पुण्याची सगळी संपत्ती घेऊन जातो. अतिथीचा कधीही अपमान होता कामा नये. आपल्या दरवाजामध्ये शत्रू जरी अतिथी होऊन आला तरी त्याचा अपमान करू नये. वैरी जालियाही अर्थाते, न वंचने जे का, दानाचा विचार आलेला आहे बघा तिथे. पण एखादा व्यक्ती नाही आदर करत, आदर न करील, जेवणाचा आदर नाही, संभ्रमाची आयती, स्नेह जैसा ये व्यक्ती. आदर कशातून प्रकट होतो? स्वागतातून. स्वागतच करत नाही. अतिथी आला की हे स्वागत न करणाऱ्याचे जुन्या काळातले प्रकार वेगळे होते. जुन्या काळामध्ये समजा एखादा व्यक्ती आपल्याकडे आला तर त्याला नकार द्यायचा असेल तर मग आकाशाकडे पाहायचं किंवा मग अंगठ्याने जमीनच कोरायची. हे नकार देण्याचे प्रकार, मौन धारण करायचं. आता नकाराचा नवीन प्रकार आहे, मोबाईल पाहायचा. बस त्यांनी समजून घ्यायचं आपल्याला काही किंमत नाही. हे प्रकार आहे आता. आदर न करील अतिथी. जर तो अतिथीचा आदर सत्कार नाही करणार तर काय होईल? त्याने आपल्या घरी आलेल्या देवताचाच अपमान केला आहे असा अर्थ होईल. संतोष निधील ज्ञाती आपुली. ज्ञाती म्हणजे जाती बांधव, आपले असणारे जाती बांधव जे असतील. आपण श्रीमंत झालो की नाही, मग आपल्या श्रीमंतीतला काही भाग त्यांच्या श्रीमंतीकरता खर्च झाला पाहिजे. म्हणून वर्ग काही असा आहे समाजामध्ये, जर एखाद्या व्यक्तीवर संकट आलं
तर त्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी त्या वर्गातले लोक आपोआप मदत करतात बघा. आणि एक वर्ग समाजातला असा सुद्धा आहे की संकटात आला की नसलेले घोटाळे उघडे करून दाखवतात. तू कर मी लढतो असं म्हणतात बघा लोक. म्हणजे त्याला काय करतात, आणखीन बुडवतात. हाही एक वर्ग आहे. संतोष निधील ज्ञाती आपुले, आपल्या असणाऱ्या जाती बांधवांना संतुष्ट केलं पाहिजे. समजा आपली प्रगती झाली, काल आपण श्लोक सांगून गेलो, धर्माय यशसे अर्थाय कामाय स्वजनाय च पंचधा विभजन वित्तम यहामूत्र च मोदते. 5 ठिकाणी आपलं द्रव्य वाटावं. पहिलं धर्माकरता, दुसरं यशसे यश कीर्तीसाठी, तिसरा भाग अर्थार्जनासाठी, चौथा भाग स्वतःच्या उपयोगासाठी आणि 5वा भाग आपल्या स्वजनांच्या उत्कर्षासाठी वापरावा. 5 ठिकाणी द्रव्य वाटलं तर तो इहलोकात परलोकामध्ये सुखी होतो. आणि जर त्याने द्रव्याची 5 ठिकाणी वाटणी नाही केली तर त्याचं द्रव्य 5 जणांकडून नष्ट होतं. श्रीमद भागवताचा 23वा अध्याय आहे, भिक्षुगीत नावाचं प्रकरण. या सगळ्या ओव्या तुम्हाला तिथं लावता येतील. सगळ्या इतकं गोड प्रकरण आहे. पुढे सांगतोच आहे, त्या मला ओवी आठवणार आहे पुढे, आता बघून आलो म्हणून. विमुख होईल गुरुभक्ती, आदर न करील अतिथी, संतोष निधील ज्ञाती आपुली, ऐसा स्वधर्म क्रियारहित. या मागच्या 2 ओव्यातलं न अशा प्रकारचं पद जर आपण बाजूला काढलं तर या सगळ्या स्वधर्म क्रिया आहे. आणि जो करत नाही तो स्वधर्म क्रियारहित आहे. अग्निमुखी हवन करत असेल तर स्वधर्म, करत नसेल तर स्वधर्म क्रियारहित, असा पद घ्यायचा सगळीकडे अर्थ. ऐसा स्वधर्म क्रियारहित, आथिलेपणे गर्वित. आथिला म्हणजे श्रीमंत आहे आणि श्रीमंतीमुळे गर्विष्ठ आहे. असं म्हटलं आहे की श्रीमंतीमुळे जो उन्मत्तपणा येतो त्यामुळे मनुष्य आंधळा होतो, त्याला समोरचं काही दिसत नाही. आणि दारिद्र्य आलं की त्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते, त्याला खरंच जग कळतं. म्हणून दारिद्र्याला सुद्धा नमस्कार केला आहे की मी सगळ्या जगाला चांगलं पाहतो पण जग माझ्याकडे पाहतच नाही. दरिद्र्य व्यक्तीकडे कोणी लक्ष देत नाही ना, म्हणून जग त्याच्याकडे नाही पाहत. पण दरिद्र्य असणाऱ्या व्यक्तीला जगातले सगळे लोक चांगले कळतात, श्रीमंताला नाही कळत तेवढे. कारण श्रीमंताच्या जवळ येणारे माणसं त्याची खोटी स्तुती करतात. यशास्ति वित्तम स नरकुलिनः सचदर्शनीयः स पंडितः वक्ता सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ते. त्याला वाटतं खरंच आहे राव, इतका तो विद्वान आहे, सही करायची घ्या अंगठा. पण लोकांना काय विद्वान आहे, अजिबात बोलता येत नाही. लिहून दिलं तरी सुद्धा लोक काय वक्ता आहे, वक्ता जसं सहस्रेषु सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ते. हे सगळे आथिलेपणे गर्वित. श्रीमंतीमुळे तो गर्विष्ठ झालेला आहे. केवळ भोगासक्त होईल जो फक्त शब्द स्पर्शादी विषयांचा भोग घेण्यासाठी केवळ आसक्त झाला आहे, स्वैर झाला आहे किंवा पामर आणि विषयी झालेला आहे. भोगासक्त आहे. मनुष्य देहात जरी आला तर या देहातून आपण भगवत प्राप्ती करावी असं अजिबात त्याला वाटत नाही. असा केवळ भोगासक्त जो होईल, ज्ञानोबा म्हणतात त्याला मग आपावो थोर आहे. बघा बरं, पूर्वी त्याने स्वधर्माचं अनुष्ठान केलं होतं तर त्याला देवता प्रसन्न झाल्या, सगळ्या देवतांनी संपत्ती प्रदान केली आणि मग स्वधर्माला तो विसरला. म्हणजे हा स्वधर्माच्या बाबतीमध्ये कृतज्ञ झाला, असाच प्रकार आहे की नाही. म्हणून त्याने कृतज्ञ होऊ नये. मग म्हणजे केव्हा, उन्मत्त झाल्यानंतर. जर तो स्वधर्माने वागला असता तर अपाय नसता झाला, पण स्वधर्माचं आचरण सोडून दिलं मग अपाव थोर आहे. अपाय म्हणजे दुःख, अपाय म्हणजे हानी, फार मोठं त्याचं नुकसान आहे. आणि ज्ञानोबा त्याकरता शब्द वापरतात, थोर अपाव आहे, फार मोठी त्याची हानी आहे. कोणती? जेणे ते हातीचे सकळ जाई. स्वधर्म आपल्या द्रव्याला संरक्षण करणारी एक प्रकारची मर्यादा आहे आणि ती असणारी भिंत स्वधर्माची ज्याने मोडून टाकली त्यामुळे हातीचे सकळ जाय, हस्तगत झालेलं सगळं धन त्याचं निघून जातं. आणि त्याचं दुर्दैव असं आहे, देखा पहा बरं,
प्राप्तही भोग भोगून लाही. प्राप्त झालेले भोगसुद्धा त्याला भोगता येत नाही. म्हणजे भोग समोर असतात, पण शरीरामध्ये असा काहीतरी बिघाड होतो किंवा अशी काहीतरी परिस्थिती येते की त्याला ते खाता येत नाही. उदाहरणार्थ, आपण आजारी पडलो, आपल्याला भेटायला लोक येते की नाही? भरपूर येते बघा. उलट निरोगी असताना कोणी फळं नाही आणत. पण आजारी पडल्यानंतर बाप रे बाप, असं वाटतं की हा फळ विक्रेताच आहे की काय, इतके जमा होतात. पण डॉक्टर सांगतात फक्त पाहायचे, खायचे नाही. प्राप्तहीनला आहे भोग भोग. आजारी पडला तर समोर दिसतात सगळं, पण खाता येत नाही. हे फक्त आजारपणातलं झालं. पण अशी काहीतरी परिस्थिती स्वधर्माच्या रहित झाला की आयुष्यभर सगळी अनुकूलता असते बघा. कुठंतरी कीर्तनात ऐकलं, कारखान्याचा मालक आहे, साखर कारखान्याचा. अजिबात हा राऊत बाबांनी सांगितलंय, साखर कारखान्याचा मालक आहे, साखर खायची. प्राप्तहीनला आहे भोग भोग. इतकं दक्ष राहायचं की साखरेचा ट्रकही आपल्या जवळून नाही गेला पाहिजे. गेला तरी शुगर वाढते. देखा प्राप्तहीनला आहे भोग भोग. असंही घडू शकतं. श्रीमद भागवतामध्ये 23व्या अध्यायामध्ये भिक्षुगीत आलं ना, त्याच्यामध्ये कदरीय ब्राह्मणाची कथा आली आहे. 1004 ओव्या आहे बघा, पण अवश्य वाचल्या पाहिजे. इतकं सुंदर कथा आहे की जीवनामध्ये वैराग्य प्राप्त होतं. अनुकूल परिस्थिती प्रतिकूल परिस्थिती जरी आली तरी प्रतिकूलतेमध्ये सुद्धा परमार्थ कसा टिकवता येतो याचा विचार तेवढ्या 1000 ओव्यातूनच प्राप्त होतो आपल्याला. खूप सुंदर अध्याय आहे. आणि वैकुंठवासी गुरुवारी घुले बाबा म्हणायचे पाठामध्ये, ज्ञानेश्वरीचा जर उकल चांगला व्हायचा असेल तर एकनाथी भागवताची पारायण केली पाहिजे. या 9000 ओव्या आहे आणि या 9000 ओव्यांचं स्पष्टीकरण म्हणजे श्रीमद भागवत श्री एकनाथी भागवत 18000 ओव्या आहे. ज्ञानेश्वरीचा आणखीन उकल चांगला होतो, कारण ज्ञानोबा आहे इथं सूत्ररूपाने बोलले. नाथ महाराजांनी त्या सूत्राचं भाष्य केलं आहे, विस्ताराने केलं. आणि बरेच अशा ओव्या आहे ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवतामध्ये पूर्ण समान ओव्या आहे, सारख्याच आहेत. गुरुवारे साहेबांनी त्या खूप ओव्या शोधून काढलेल्या आहेत. ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवताच्या समान ओव्या. आता त्यांची ज्ञानेश्वरीची पण भरपूर पारायण झाली आहे, सेवा आहे लिखाणाची. आता एकनाथी भागवताची सेवा केली पाहिजे बघा. जीवनामध्ये खूप आनंद आहे ग्रंथाच्या सेवेमध्ये. ग्रंथोपजीवी सगळं मिळतं त्या व्यक्तीला. ते कदोरी ब्राह्मणाची कथा आली. इतका कंजूस, बापरे बाप. नाथ महाराजांनी असं वर्णन केलं आहे. इतकं वर्णन नाथ महाराज म्हणतात त्याने फक्त संपत्तीच कमवली. दाराने कोरान्न कर. कोरान्न मागणारा सुद्धा दारामध्ये कधी आला नाही. घर सांडून गेले उंदीर. घरातल्या उंदरांनाच काही मिळालं नाही, ते गेले निघून. कावळी न बैसे त्याचे घर. कावळे त्याच्या घरावर बसत नव्हते. आणि मग चिमण्या, त्यांना कोण चारा पाणी देणार आहे. मुंग्यांना सुद्धा त्याच्या घरामध्ये उपवास पडला, उपवास. म्हणे मग फळं कधी खाल्ले नाही का? फळं खायचे नाही. बाजारातून एक चक्कर मारून यायची आणि बाजारात फळं पाहिले की बस फक्त नेत्राने दर्शन करायचं, झालं. फळ कधी खाल्लं नाही. दूध फक्त जन्म झाल्यानंतर स्तनपान केलं, एवढंच दूध. परत दूध कधी सेवन केलं नाही. पान वगैरे खाल्लं का? अजिबात नाही. तांबूल भक्षणम कधीच केलं नाही. एखाद्या प्रसंगाला सणवार आला की जुने जोंधळे वापरायचे. वांती झाली तर परत जेवायचं नाही. का? वांती झाली परत वांती झाली तर खाल्लेलं अन्न नाश होईल ना. इतका कंजूस. गाठी असोनी अमित धन, न करे माहेर सन बोळवण. कन्या क्षोभनिया जान, शाप दारुण त्या देते. आपल्याकडे श्रीमंती फार मोठी आहे आणि आपल्या घरी आलेल्या कन्येचं, माहेरात आलेल्या कन्येचं जर आपण बोळवण करत नसाल तर त्या कन्या त्या असणाऱ्या वडिलांनासुद्धा फार मोठा शाप देतात. पण खेडो गावी जर आपण गेलो, कन्या जर घरी गेली आपल्या माहेरामध्ये तर तिची ते बोळवणूकच करतात. हा संस्कार आहे आणि तो बहुतेक एकनाथी भागवताचा प्रभाव आहे. बरं, मराठवाड्यामध्ये आजही जाऊन बघा तुम्ही. आता इथे मात्र माहेरामध्ये बहीण भावाचेच भांडणं आहे. हा त्यांचा गाठी असून या धन अमित धन. आणि मग त्या कदर्यो ब्राह्मणाने हे कधीच खर्च नाही केलं. परिणाम असा झाला, दायाद चोर राजा अंगी,
अधर्म्य रोग संचरे दायाद चोर राजा आगी, अधर्म्य रोग संचरे अंगी, हे 5 जण विभागी द्रव्य नाशा लागी पावती. जो 5 माध्यमातून द्रव्य खर्च नाही करत त्याच्या द्रव्याला 5 जण नष्ट करण्याकरता प्रवृत्त होतात. पहिला आहे दायाद, भावकी. दायाद म्हणजे भावकी. चोर, चोरून नेतात. राजा, राजा एकतर कर लावतो, नाहीतर राजा युद्धामध्ये जिंकला म्हणजे लढायला गेला आणि युद्धामध्ये धन कमी पडलं तर श्रीमंताकडून पैसे घेतात. एखाद्या श्रीमंताने दिलं नाही त्याचं घर उकरून काढतात आणि उकरल्या घरामध्ये खंती लावली की मग धन सापडतं बघा. याला म्हणतात राजा. दायाद, चोर, राजा. कधी कधी अग्नीमध्ये धन सापडतं आणि या 4 गोष्टीतून वाचलं तर अधर्मी रोग संचरे अंगी. अधर्माने त्याच्या अंगात रोग संचार होतो. म्हणून रोगाने, अग्नीने, चोर, राजा आणि भावकी 5 जण विभागी द्रव्यनाशा लागी पावती. हे सगळेच्या सगळे द्रव्य नष्ट करण्याकरता प्रवृत्त होतात. त्या कदर्यो ब्राह्मणाकडे हे 5 घटक प्रवृत्त झाले आणि परिणाम जमिनीत पुरलं होतं. जमिनीत भूकंप झाला, जमिनीनेच खाऊन घेतलं. राजाचं आक्रमण झालं, खंती लागली गेली. ज्यांना उष्ण दिलं माघारी दिलंच नाही. भाऊबंदकी होते त्यांनी ते लुटून नेलं. हे सगळं घडलं आणि मग ज्या द्रव्यामुळे त्याला वैराग्य प्राप्त नव्हतं झालं ते द्रव्य निघून गेल्यामुळे त्या कदर्यो ब्राह्मणाचं वैराग्य जागृत झालं आणि त्याने मग जे काही गीत गायन केलं त्या गीताला भिक्षुगीत असं म्हणतात. संन्यास घेतला, संन्यास. वैराग्य प्राप्त झाल्यामुळे कांती बदलली आणि मनही बदललं. प्रतिकूलता आली आणि जर संगती चांगली असेल तर मनुष्याचे विचार चांगले होतात आणि जर प्रतिकूलता आली आणि संगती चांगली नसेल तर माणसं आत्महत्या करतात. म्हणून संगती लहानपणापासून चांगली पाहिजे म्हणजे अनुकूलता येऊ प्रतिकूलता येऊ परिणाम काही होत नाही. तया मग पाव थोर आहे जेणे ते हातीचे सकळ जाय देखा, प्राप्तही नला हे भोग भोगू. प्राप्त असणारे भोगसुद्धा त्याला भोगता येत नाही. म्हणून द्रव्य जरी कमवलं, संपत्ती जरी आली तरी त्या संपत्तीला दान करत राहिलं पाहिजे म्हणजे त्या द्रव्याची शुद्धी होत असते. विहिरीमध्ये आलेलं पाणी जर त्याचे पाझर शुद्ध व्हायचे असेल तर त्या पाण्याचा उपसा करावा लागतो. उपसा केल्याशिवाय ते विहिरीतलं पाणी जसं शुद्ध होत नाही तसं द्रव्याच्या शुद्धीसाठी दान करावं लागतं. इथपर्यंत आपण विचार सांगितला आहे. ज्ञानोबांनी विचार सांगितला. आणखीन काही चिंतन आहे ते आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. जोग महाराज की जय. तात